नमस्कार, मी मानसी कांबळे. आपण पाहताय माय कोकण न्यूज 24. खोपोलीत भूमिगत वाहिनीच्या कामात अनियमिततेचा आरोप. डॉक्टर रियाज पठाण यांचे बेमुदत उपोषण आणि प्रशासकीय कारभारावर प्रश्नांकित चिन्ह. आज दिनांक 23 मार्च रोजी खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समाज मंदिर रोड येथे आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण यांनी प्रशासकीय दिरंगाई आणि सार्वजनिक निधीच्या कथित गैरवापराच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे. खोपोली नगर परिषदेच्या वतीने संपूर्ण शहरात कार्यान्वित असलेल्या भूमिगत सांडपाणी वाहिनीच्या कामात कमालीची तांत्रिक निष्काळजी होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सदर प्रकल्पाचे काम विहित निकषानुसार होत नसून केवळ कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी ते रेटले जात असल्याचं चित्र सध्या खोपोली शहरात दिसत आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सक्शन स्टेशनची जागा न्यायप्रविष्ट असतानाही तेथे काम सुरू करण्यात आले. परिणामी आतापर्यंत खर्च झालेला मोठा निधी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाला जागेच्या कायदेशीर स्थितीची पूर्वकल्पना असतानाही सार्वजनिक पैसा अशा प्रकारे अनिश्चिततेच्या गर्तेत टाकणे हे नगर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. हे काम तांत्रिक त्रुटींनी ग्रासलेले असल्याने त्याचे तातडीने थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे अशी आग्रही मागणी डॉक्टर पठाण यांनी केली आहे. एकीकडे नागरिक पायाभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे नियोजनाच्या अभावामुळे जनतेच्या कष्टाचा पैसा केवळ उधळपट्टीचा विषय ठरत आहे का, असा संतप्त सवाल या आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. हे काम कधीही पूर्णत्वास जाऊ शकत नाही आणि केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी जनहित दुर्लक्ष केले जात असल्याचं डॉक्टर पठाण यांनी सांगितलं आहे. आता या गंभीर आरोपानंतर नगर परिषद प्रशासन कोणती भूमिका घेते आणि या बेमुदत उपोषणाची दखल प्रशासन स्तरावर कशी घेतली जाते याकडे संपूर्ण खोपोलीकरांचे लक्ष लागले आहे. नगर परिषदेने जो एसटीपी प्लांट घेतला होता, ती जागा जी आहे ती न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे. त्या जागेवर यांनी तो एसटीपी प्लांट पहिले घेतला कशाला? कारण त्यांची जी सल्लागार समिती असेल, पीएमसी असेल, त्यांना ते माहीत नव्हतं का ही जागा न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर तिथल्या नागरिकांनी तिथं ऑब्जेक्शन घेतलं, मग त्यांना परत ती जागा दुसरीकडे शिफ्ट करावी लागली. मग तिथे जर त्यांनी काम जर सुरू केलं असेल, त्याला जो खर्च झाला असेल तो याचा भुर्दंड आता नागरिकांनी का सहन करावा? आणि त्यांची जर पीएमसीने जर त्यांना चुकीचा सल्ला दिला तर त्या पीएमसीवर त्यांनी काय कारवाई केली? त्याला ब्लॅकलिस्ट केलं का? त्याला दंड केलं का? आणि ह्या योजनेमध्ये एवढा विलंब झालाय तर पीएमसीवर त्यांनी जी सल्लागार समिती त्याच्यावर त्यांनी काय कारवाई केलेली आहे? आणि कारवाई नसेल केली तर त्याच्यावर कारवाई करा, त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि त्याच्याकडून दंड वसूल करा, अशी आमची मागणी आहे. बरं रियाज भाई, आज ठीक आहे, आज आपण जे काय मुद्दे मांडलेत किंवा आम्ही पण आमच्याकडनं जे काय मुद्दे मांडलेत ते योग्य आहेत, पण पुढे जाऊन समजा ही योजना सक्सेस झाली तर ज्या प्रकारे ह्या योजनेचं काम चालू आहे, ज्या प्रकारे ह्या योजनेमध्ये आर्थिक अनियमितता दिसत आहे, ज्या प्रकारे या योजनेमध्ये विलंब झालेला आहे, त्याप्रमाणे आम्हाला दाट शंका आहे तर ही योजना फक्त 80% पर्यंतच पूर्ण होणार आहे. 100% ही योजना पूर्ण होणार नाहीये. हे ना ते कारण देऊन का यांची परवानगी मिळाली नाही, हे झालं ते झालं असं ना तसं कारण देऊन 20% ही योजना ती अपुरीच ठेवणार आहे आणि ही योजना अंमलात येणारच नाही अशी आम्हाला शंका आहे. आणि ही भुयारी गटार किंवा मलनिस्सारण योजना ही पूर्णतः अपयशीच योजना आहे आणि त्यामुळे नागरिकांचे करोडो रुपये या योजनेमध्ये बुडणार आहे, आमचा आरोप आहे आणि आम्हाला दाट शंका आहे. आणि नागरिकांचे पैशांचं संरक्षण करण्याकरिता आज आम आदमी पार्टीतर्फे आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत. धन्यवाद रियाज भाई. झालेला आहे. नियमाप्रमाणे जे ठेकेदार आहे त्यांच्यावर 4.81 कोटी रुपये दंड व्हायला पाहिजे होता. नगर परिषदेने 1 रुपया दंड ठेकेदारावर केलेला नाहीये. तो दंड ठेकेदारावर करण्यात यावा ही आमची मुख्य मागणी आहे. त्याचप्रमाणे सदर योजनेमध्ये जे मुख्य प्राधिकरण आहेत खोपोली शहरामध्ये, रेल्वे असेल, MSRDC असेल, PWD असेल, या अजून 3 वर्ष झाली ही योजना सुरू होऊन, पण नगर परिषदेने अजूनही त्यांच्या परवानग्या घेतलेल्या नाहीयेत. आज आपण वार्डामध्ये काम करतायत, पण जे एसटीपी प्लांट असेल किंवा तुमचा जो सक्शन पंप असेल तिथपर्यंत तुमची ड्रेनेज लाईन कशी जाणार याचं जे त्यांनी आम्हाला संतुष्टीकारक अजून उत्तर दिलेलं नाहीये. त्याचबरोबर ह्या योजनेमध्ये जे काम होत आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे. त्या कामाची योग्य चौकशी करावी ही आमची मुख्य मागणी आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे का सोलिंग PCC करत नाहीयेत,
किंवा ते व्यवस्थित पाणी मारत नाही, क्युरिंग करत नाहीये कॉन्क्रीटची. 15 दिवस क्युरिंग व्हायला पाहिजे, पण क्युरिंग वगैरे काही केलेलं नाहीये. त्यामुळे जे चेंबर्स वगैरे बनवण्यात ते अतिशय निकृष्ट दर्जाचे चेंबर्स वगैरे बनवण्यात आलेले आहे. त्यामुळे भविष्यात तिथं अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तर सदर जागेची त्यांनी सदर चेंबरची थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट करावं आणि त्याची कोर कटिंग टेस्ट, हॅमर टेस्ट वगैरे असे जे टेस्ट आहेत त्या टेस्ट लाईव्ह टेस्ट आमच्या समोर कराव्या अशा आमची मुख्य मागण्या आहेत. आणि याच्यामध्ये प्रशासकीय आर्थिक अनियमितता दिसत आहे, त्याची वरिष्ठ लेवलवर चौकशी करावी जिल्हा स्तरावर अशी आमची मागणी आहे. आपण म्हणताय की त्यांनी लाईव्ह टेस्ट कराव्या, पण साहेब लाईव्ह टेस्ट करण्यासाठी सक्शन स्टेशन अजून तयारच झालेली नाहीत. ज्या आता त्यांनी चेंबर्स जे बनवलेले आहेत ना, त्या चेंबरची कॉन्क्रीट टेस्ट करावी. ओके. ते चेंबर्स लोड बिअरिंग करू शकतात का, कारण त्यांनी त्याला पाणीच मारलेलं नाही, क्युरिंगच झालेलं नाही व्यवस्थित, ही आमची मागणी आहे सध्या. तर त्याची टेस्ट आता पहिले त्यांनी करावी का, ते चेंबर्स ते क्षमता आहे का त्यांची वजन सहण्याची, त्याची आता टेस्ट त्यांनी ते करावी अशी आमची मागणी आहे. बोलो. प्रथमतः जे काम करत आहेत त्यांनी एक एक टप्पा जेव्हा पूर्ण होतो तर त्या टप्प्याची त्यांनी लाईव्ह टेस्ट करायला पाहिजे, चेकिंग करायला पाहिजे का तो टप्पा व्यवस्थित झाला का नाहीये आणि तो टप्पा व्यवस्थित वर्किंग करतोय का नाहीये, तिथले चेंबर्स वगैरे व्यवस्थित बनले आहेत का नाहीये, तिथं स्लोप वगैरे व्यवस्थित आहे का नाही, तो टप्पा पूर्ण झाला त्यानंतर त्यांनी दुसऱ्या टप्प्यांचे काम करायला पाहिजे. परंतु असं न करता याच्यामध्ये खूप जास्त अनियमितता दिसत आहे, त्यामुळे ह्याची व्यवस्थित चौकशी व्हावी ही आमची मुख्य मागणी आहे. तर एकंदरीत रियाज भाईने सुद्धा तोच मुद्दा मांडलेला आहे जो अनेक वेळा माझ्या न्यूजवरती मी बोललेलो आहे की सक्शन स्टेशन ही सगळ्यात पहिले तयार व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर साधारणतः 100 ते 150 मीटरची लाईन खेचली गेली पाहिजे, त्या लाईनचं टेस्टिंग झालं पाहिजे, ती लाईन वर्कआउट होते का नाही, त्याच्यानंतर पुढचं काम करायचं असतं. पण आज असं चाललंय की संपूर्ण खोपोली शहरातल्या लाईन ह्या सगळ्यात पहिले तयार केल्या जातात अंडरग्राऊंड, त्याच्यानंतर पंपिंग स्टेशन म्हणजे सक्शन स्टेशन तिथे तयार होणार आहे. मग उद्या जाऊन जर ते सक्शन स्टेशन वर्क नाही केलं तर कसं कळणार की खोपोली शहरातल्या नेमक्या कुठच्या भागामध्ये कुठच्या लाईनला चोकअप आहे. आणि हाच मुद्दा सगळेजण सुरुवातीपासून त्याच मुद्द्यावरती काम वाढलेलं आहे की सगळ्यात पहिले सक्शन स्टेशन बनायला पाहिजे. वर्क ऑर्डर मध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे की सक्शन स्टेशन जे ती सगळ्यात पहिले तयार झाली पाहिजे, त्याच्यानंतर पाईपलाईनचं काम केलं पाहिजे. आणि तोच मुद्दा आता रियाज पठाण यांनी सुद्धा तोच मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे.